नमस्कार सर्वांना, क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय। माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चाललो आहे माझ्या गावी रायगड तळा या ठिकाणी, जिकडे कुडे हे गाव आहे आणि कुडे हे माझा आजोळ आहे। माझी जवळची जी आठवण आहे ती कुडे गावची आहे, कारण की माझ्या आईचं गाव असल्यामुळे कुडे या गाव मी लहानापासून वाढलो आहे। माझ्या मामाचं गाव आहे। आज कुडे या गावी जाण्याचं कारण असं की तिथे प्राचीन बौद्ध लेण्या आहेत आणि खूप वर्षाआधी मी गेलो होतो। बहुतेक लहान असताना मी कुडे बौद्ध लेणीवरती गेलो होतो आणि आत्ता मी सध्या नवी मुंबईमध्ये आहे आणि आता इथून निघतोय। तर बघूया कुडे या लेणीचा प्रवास कसा आहे। आपण बाईकने जाणार आहोत, अँटॉकने जाणार आहोत। घरी जाणार, आधी घरी वगैरे जाऊन थोडंसं काम आहे, थोडे घरची कामं आहेत ती आपण करणार आहोत। आणि आज 1 ऑगस्ट आहे आणि उद्या 2 ऑगस्ट म्हणजे अर्थातच माझा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे मी हा दिवस निवडला आहे जाण्याचा। तर पाहूया, माझं काही जायचं फिक्स नव्हतं, पण काही कारणास्तव मी गावी जातो। तर म्हटलं की माझा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त कुठल्या तरी प्राचीन लेणीला माझी भेट द्यायची खूप इच्छा होती। या लेणीला आधीपासून माझी भेट द्यायची इच्छा होती, पण आता जातोय पण, तर म्हटलं की आज जाऊन 2 दिवसामध्ये भेट देऊया। तर मी रेडी आहे। तर माझा भाचा चेतन तो विरारवरून येतोय, तसा तो येईल, त्याला स्टेशनवरून पिक करून मग तसंच बाईकवरती तर भेटूया। भाव आला आहे आपला भाचा, काय केवी त्याला त्यातच टाक। गॉगल पाहिजे ना तुला? पाऊस आला तर परत जॅकेट खोलायला लागेल। चांगला वाटतोय कडक। चल केस कापाय पाहिजे थोडे ना। व्हेरी गुड मॉर्निंग। आज सकाळी आता 11 वाजलेत आणि मी निघालो आहे कुडे लेणीवरती। आज बड्डे पण आहे आणि सकाळपासून खूप मित्रांचे मेसेजेस, सर्व फ्रेंड्स, फॅमिली अँड ऑल। सो व्हेरी ब्लेस्ड टू मी फॉर माय लाईफ, फॉर माय जर्नी अँड ऑल। आणि गावाला पाऊस पण खूप आहे, तर थोडासा आहे म्हणजे क्लाउडी थोडासा वातावरण आहे, मस्त ग्रीनिश पूर्ण आहे। माझ्या घराच्या पाठचं आहे, घर आहे मला, आणि आहे वातावरण तसं थोडा सनी आहे, थोडा क्लाउडी आहे। तर गाडीवरती जाऊया आपण, पटकन निघूया कुडे आपल्या घराचं आहे। हे आमच्या इथे राटाड म्हणून गाव आहे आणि त्या गावाच्या इथून येणारी नदी, थोडासा आनंद येते
ग्रीनिश पूर्ण वातावरण सोपं वाटतं ते. चला पुढे जाऊया लेणीवरती. हा जो रस्ता आहे हा कॉन्क्रीट रस्ता पूर्ण महाराष्ट्र शासनाकडून माझ्या माहितीप्रमाणे तरी बनवला गेला आहे. लाईन वगैरे सगळी पूर्ण खालून लेणीपर्यंत गेटपर्यंत जायला रस्ता आहे. इथून आपण 2 व्हीलर 4 व्हीलर कुठलीही गाडी तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट लेणीपर्यंत घेऊन जाऊ शकता. लेणीची बहुतांश माहिती आपल्याला या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या बोर्डवरती आणि ABCBRने लावलेल्या सर्व माहितीवरती आपल्याला माहिती आहे. तर आपण पोचलेलो आहोत कुडा लेणी इथे आणि आपण बघू शकता एकदम असं घनदाट जंगलाचा असं एकदम रोड आहे, एकदम सुंदर असा आणि खूप चांगली हवा पण सुटलेली आहे. मुळात कुडा लेणी याचा पहिला शोध 1848 लागलेला आहे आणि या लेणीवरती चैत्यगृह आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात. आणि कुडे लेणी ही बौद्ध लेणी म्हणून फारशी ओळखली जाते. आपल्याला इथे जर यायचं असेल तर आपण एकतर आपल्याला जर आपण बाय ट्रेननी येत असू तर रोहा स्टेशन पनवेलवरून रोहा गाडी पकडून आपण स्टेशन रोहाला उतरून तिथून बाय बस तळ्याला यावं लागेल किंवा तिकडून अजून एक रोड येतो तिकडून मांदाडद्वारे यावं लागेल किंवा मांदाडवरून जवळ पडतं पण मोस्ट ऑफ माणसं प्रेफर तळ्यावरून करतात. म्हणजे तळ्याला तळगड जो आहे तळगड किल्ला शिवाजी महाराजांच्या काळातला तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. आणि तिकडून आल्याच्या नंतर इथे कुडे म्हणून गाव आहे तर बाय ऑटो किंवा बाय गाडी वगैरे असेल त्याच्याने पण आपण येऊ शकतो. तर आपण पुढे चैत्यगृह पाहणार आहोत. स्मूथ मस्त आहे ना एकदम. अरे चेतन स्मूथ मस्त आहे याचा पूर्ण. तर हे स्मारक 1958 या प्राचीन स्मारक पुरातत्वीय स्थळे अविशेष अधिनियम 1958चे कलम 24 तसेच संशोधन व विधी मानकीकरण 2010 द्वारे राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. कोणी इथं व्यक्ती या स्मारकस्थळाची नासधूस किंवा हानी परावर्तित विद्रुपीकरण करत असेल किंवा स्मारकस्थळाचा दुरुपयोग करत असेल तर ती व्यक्ती 2 वर्षापर्यंत कारावास किंवा 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेस पात्र असतात. किंवा आपण कुठल्याही अशा धार्मिक स्थळाला जेव्हा आपण भेट देत असतो तेव्हा इथे कुठल्याही प्रकारची घाण कुठल्याही प्रकारचे दुष्क्रिय कुठलेही दुष्कर्म आपण इथे करता कामा नये. ही बौद्ध लेणी आहे. याच्यामध्ये आपण आपल्या पूर्वजांचा इतिहास आपल्या धर्माचा इतिहास किंवा धार्मिक बाबी लक्षात ठेवता आपण या लेणीवरती एक पर्यटक म्हणून किंवा एक इतिहासकार म्हणून आपण याची भेट देऊ शकतो. कुडा बौद्ध लेणी ही कोकण किनारपट्टीत खोदल्या गेलेल्या आहे. अनेक शैलकृत लेणी समूहातील कुडा लेणी म्हणून एक महत्त्वाची लेणी समूह आहे. येथे 2 सर कोरलेली 26 शैलकृत लेणी आणि 11 पाण्याचे टाके आहेत. लेणी क्रमांक 1 ते 15 खालील स्तरावर तर उर्वरित लेणी 12 मीटर उंचीवरील दुसऱ्या स्तरावर कोरलेली. मुळात कुडा लेण्यात 5 चैत्यगृह आहेत. लेणी क्रमांक 1 लेणी क्रमांक 6 लेणी क्रमांक 9 लेणी क्रमांक आय थिंक 15 आणि 21 आहे आणि अन्य विहार आहे. लेणी क्रमांक 6 मध्ये माझ्या माहितीद्वारे हे येथील सर्वात मोठे चैत्यगृह आहेत. बहुतेक मी लहान असताना 5वी ते 6वीला बहुतेक आलो असेल. मी जेव्हा इकडे माझ्या मामाच्या गावी यायचो तेव्हा मी आलो होतो पण तेव्हा मला एवढ्या या लेणीबद्दल काहीच माहिती नव्हती. आता थोडासा मोठा झाल्यावरती अभ्यास वगैरे करून सध्या या लेणीवरती आलेलो आहे. आणि इथे पाहायला गेलं तर महाराष्ट्र सरकारने आपल्या कुडा लेणीवरती
खूप चांगल्या प्रकारे सोय वगैरे केलेली आहे. आता येण्यासाठी रस्ता बनवलेला आहे. हे अकोल्याला असे कडापे वगैरे सगळे बनवलेले आहेत. या साईडवर आपण बघू शकता. खालील मुळात या लेणीवरती यायचं असेल तर मी तर प्रेफर करेन याच्यामध्ये तुम्ही पावसाळ्यात या, कारण की कोकणातला निसर्ग हा हिरवा निसर्ग पूर्ण या लेणीसोबत आपल्याला पाहायला मिळतो. आणि याच्यानंतर या 6व्या चैत्यगृहाची छत हे सपाट आहे पूर्ण गुफेतील मंडपाच्या. अशी आज आपण मंडप बघतो त्या भिंतीवरून, त्याच्यामधून मिथून शिल्प, कमल पुष्प आणि बुद्धमूर्ती आहे, नागचक्र असे आदींचे अलंकार आपल्याला पाहायला मिळतात. आणि लेण्यांच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गजशिल्प आहेत कोरलेले, डाव्या बाजूच्या हाताने ते खंडित झालेले आहेत थोडे. आणि लेण्याच्या मागील बाजूस एक शैलकृत स्तूप आहे. या व्यतिरिक्त अन्य लेणी सामान्य अलंकारात विरहित आहेत. पूर्वीच्या काळी लेण्यांमध्ये मातीच्या गिलाव्यावर रंगीत चित्रे रेखाटलेली होती. आणि कुडा लेण्यांची स्थापत्यशैली कारले लेण्यांशी थोडीशी मिळती जुळती आहे असं म्हणतात. पण लेण्यातील काही बुद्ध प्रतिमा इसवी सन 5व्या किंवा 6व्या शतकामध्ये कोरल्या गेलेल्या आहेत. आणि कुडा लेणी येथे निर्माण करण्यास दिल्या गेलेल्या दानधर्माचा उल्लेखसुद्धा या लेण्यांवरती कोरलेला आपल्याला पाहायला मिळतो. या 30पेक्षा अधिक अभिलेखात बौद्ध भिक्खू, सामान्य उपासक यांच्याबरोबर मंत्री, लेखक, वैद्य, सावकार, फूल विक्रेते यांचे अभिलेख उल्लेखनीय आहेत. या लेणी समूहाची निर्मिती इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापासून ते 4थ्या शतकापर्यंत इथे केली गेलेली आहे. इथे आलात तर आपल्याला बहुतेक इथे माहितींचे बॅनर वगैरे आपल्याला सगळे पाहायला मिळतात. हा इथे एक भारतीय पुरातत्व विभागाचा हा एक बॅनर लावला आहे आणि इकडे सुद्धा लावलेला आहे. तर आपण इकडे आलात तर आपल्याला इकडे गायडन्सची पण जास्त गरज नाही, कारण की आपण इकडे बोर्ड्सवर बघून आपण कुडा लेणी पाहू शकतो. सध्या लेणीकडे जाताना इथे बोर्ड्स लावलेले आहेत की कुठल्याही प्रकारे थुंकू नये किंवा आपल्या ज्या चपला वगैरे आहेत त्या आपण बाहेर काढाव्या. आणि पावसाळ्यामध्ये जरा आपण कुठेही लेणीमध्ये किंवा इकडे तिकडे जाताना आपण व्यवस्थितपणे पाय टाकावा, कारण की पाय सरकणे, शेवाळ वगैरे आय थिंक याच 2-3 वर्षामध्ये नवीन दरवाजे वगैरे मला ते दरवाजे वगैरे नवीन लावलेले आहेत. बिकॉज खूप वर्षांपूर्वी मी आलेलो तर मी काय दरवाजे वगैरे पाहिले नव्हते. आता काही वर्षापूर्वी हे दरवाजे वगैरे लावलेले आहेत. हे एंट्री केल्यावरती स्तूपासारखं एक स्मारक आपल्याला दिसतं. मला तिथे थोडासा स्मेल येतो, कारण की वटवाघळ वगैरे असतात त्याच्यामुळे. जाऊया ना. एकदम सुंदर असं एकदम पावसाचं असं व्ह्यू आहे इकडे. हवा पण मस्त लागते. फक्त पावसाळ्यामध्ये येताना थोडं केअरफुली यावं लागतं, कॉज इकडे खूप शेवाळी वगैरे, आणि या शेवाळीमधून जर पाय घसरला तर सगळीकडे कातळ वगैरे, त्याच्यामुळे इथे खूप लागू शकतात. बाकी लेणी तर एकदम जबरदस्त. खूप बदल झालेला आहे त्या वर्षापूर्वी. खूप म्हणजे खूप वर्षापूर्वी मी आलो होतो आणि त्याच्यानंतर आज इथे मी भेट दिलेली आहे. सुपर.
प्रमाणात आता या चैत्यगृहामध्ये एक म्हणजे खूप वर्षांनंतर, खूप शतकांनंतर पाणी गळतं पूर्ण या साईडला, आणि या साईडला पूर्ण हे पाणी गळून असं बाहेर मध्ये पावसाचे दिवस आहेत, त्याच्यामुळे थोडं एवढं त्याच्यानंतर थोडीशी गळती आहे पाण्याची. आणि हे एक चैत्यगृह आहे असं मोठं. कुडाबुद्रुक आणि सातवाहन यांचे मांदड बंदरावरील अधिकारी महाभोज यांच्या अधिपत्याखाली बांधण्यात आलेले आहे. आणि कुडाबुद्रुक लेणी राजापुरी खाडीच्या पूर्वेला असलेल्या महोबाच्या डोंगरात कोरलेली आहे. आणि या लेणी संकुलात एकूण 27 पूर्ण आणि अर्धवट राहिलेल्या लेण्या आहेत. ते एकूण 5 चैत्यगृह आहेत आणि 22 विहार आहेत, 11 पाण्याच्या टाक्या आहेत आणि 32 शिलालेख आहेत. लेणी क्रमांक 1, 6, 9, 15 आणि 21 हे चैत्यगृह आहेत. आणि लेणी क्रमांक 6 हे सर्वात मोठे चैत्यगृह आहे जे आपण पाहतोय. हे सगळं शिलालेख वगैरे आपण पाहता, हे सगळं केलेलं आहे. पुढे बुद्धांच्या या मूर्त्या जे खालून कोरीव काम वगैरे केलेलं आहे. हे लेणी क्रमांक 6 सगळ्यात मोठं चैत्यगृह आहे. आणि इथली प्रमुख जी लेणी आहे ही लेणी क्रमांक 6 म्हणून ओळखली जाते. आणि इथे चैत्यगृह असून इथे बुद्धांची शिल्प पण कोरलेली आपल्याला बघायला मिळतात. धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेतील भगवान बुद्धांच्या मूर्त्या दर्शनी भागात ही आणि आतील विहारातील भागाच्याही आहेत. थोड्याशा लेणी या समोर हत्तीच्या जोडीचे शिल्प असलेले आपणास बाहेर पाहायला मिळते. आणि विविध प्राण्यांची शिल्प देखील आपल्याला खालून लेणीच्या इथून थोडीशी आपल्याला आढळून येतात. आपण बऱ्याचदा कुठल्याही लेणीवरती विजिट करता तेव्हा आपणास एक गोष्ट आवर्जून इथे पाहायला मिळते प्रत्येक लेणीवरती की हे धोरणच जणू काय लेणी बांधताना बांधले गेलेलं आहे. कारण की लेणी तेथे पाणी किंवा पाणी तेथे लेणी हा उद्दिष्ट डोळ्यासमोर धरूनच लेणी बांधली गेलेली आहे.
कुडा लेणीसुद्धा त्याच ध्येयातून बांधले गेले असं दिसते, कारण की इथेसुद्धा पाण्याचा प्रवाह, पाण्याच्या टाक्या वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. आणि लेणीवरती जेव्हा पावसाळ्यासारखे जेव्हा दिवस वगैरे असतात, तेव्हा राहण्यास व पिण्यास पाण्याची कमतरता इथे भासत नाही. आणि खूपच छान प्रकारे आर्किओलॉजी केलेली आहे. आता सध्या नवीन डेव्हलपमेंट वगैरे केलेली आहे. एवढं छान प्रकारे नैसर्गिक वातावरणामध्ये या लेणीचा उगम झालेला आहे. वरच्या बाजूला सुद्धा लेण्या आहेत, पण या निसर्गाच्या याच्यामध्ये लेणी बघणं एकदम सुपर्ब. इथे असलेल्या आपल्या धम्म बांधवांनी झाडांच्या फांद्यांपासून, या लाकडांपासून या साईडून त्या साईडला जाण्यासाठी हा छोटासा पूल बनवलेला आहे. आणि इथेसुद्धा आपण पाहू शकता की इथेसुद्धा पाण्याने थोडी शेवाळ आलेली आहे, म्हणून आतमध्ये थोडंसं जाण्यास प्रॉब्लेम आहे. मी पाहिलेले आहेत ऑलरेडी, त्याच्यामुळे तुम्हाला बाहेरूनच दाखवतो आहे. आणि हे पूर्ण वरून ग्रीनिश, इकडून उजव्या साईडूनसुद्धा वरती जायला पायऱ्या बनवलेल्या आहेत. पण वेळेचा अभाव असल्यामुळे मी थोडंसं लवकर निघतो आहे. तर बहुतेक लेणी आम्ही फिरलेलो आहे आणि खूप छान असं लेणीचं सौंदर्य आहे. आपण सुद्धा इथे भेट देऊ शकता. पावसाळ्यात तर खूपच चांगलं आहे, कारण की इथे गांधारपल्ली लेण्यासारखे किंवा इतर लेण्यासारखा उंच चढायला नाही आहे. इथे व्यवस्थित प्रॉपर बांधकाम केलेलं आहे. तुम्ही चढू शकता. लेण्यांच्या प्रत्येक एक लेणी तुम्ही पाहू शकता. फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की पावसातून कुठलीही लेणीवरती जाताना प्रॉपर ग्रिपवाले शूज आणि थोडे आपलं व्यवस्थित किट्स वगैरे सोबत ठेवून आपण लेणीवर जाऊ शकतो. तर निघूया मंडळी. आता पूर्ण लेणीचं बघून झालेलं आहे. थोडंसं आता घरी जाऊन थोडंसं खाणं पिणं करून बाकीची कामं. बट खूप छान मजा आली. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, कसा नाही हे नक्की कळवा. कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. Thank you.